सीमा पर है और ऐसे में अपने आप में संतुष्टि रखना, अपने आप में सर पर बर्फ रखकर खेलना होगा। एक अच्छा स्कोर यहां पर खड़ा करना है तो लक्ष्य को बड़ा लेकर चलना होगा और ताबड़तोड़ बल्लेबाजी करने की आवश्यकता है, अन्यथा समय निकल जाएगा आपके हाथ से। वीरेन, बहुत उम्दा, लाजवाब गेंद, बहुत बढ़िया बीट किया। इस बार चारों शाने चित किया है गेंदबाज ने बल्लेबाज को। 2 ओवर की समाप्ति हुई, रनों की संख्या स्कोरबोर्ड पर 14-1 के नुकसान पर। आफ्टर 2 ओवर 14 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, 2 षटक्यानंतर धावफलके धावांची संख्या 14 रन, एक गडी बाद। तीसरे ओवर की होगी शुरुआत, आएगा नया गेंदबाज, नाम है रोहन शेलार। कप्तान है, संघ नायक है, स्कीपर है, बहुत बड़ी जिम्मेदारी कप्तान पर। देखिए कप्तान जो होता है ना, घर का एक मेन स्विच की तरह होता है। जब तक आपका मेन स्विच ऑन, नीचे के सारे बटन प्रॉपर काम करेंगे। जहां मेन स्विच ट्रिप हुआ वह सारे बटन काम करना बंद कर देंगे। तो ये 11 खिलाड़ी आपके साथ हैं, आप जब तक ऑन रहेंगे ये ऑन रहेंगे। कप्तान, पहली गेंद, वो अनोखा अंदाज लेकिन उठाकर खेला है। गेंद जाती हुई हवा के साथ साथ घटा के संग संग मिलेंगे पूरे 6 रन। बहुत बढ़िया, उम्दा, क्या जबरदस्त लॉफ किया था, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के ऊपर से गेंद को पहुंचाया, 6 रन। इतनी दूर गई है गेंद के गेंद की रिप्लेसमेंट मंगानी पड़ेगी। जी हाँ, बिल्कुल गेंद की रिप्लेसमेंट ली गई है, जालियों में अटकती हुई ये गेंद, क्योंकि बड़े जिगर के साथ खेला था ये शॉट। कैमरामैन जरा संभल कर, अन्यथा कल के अखबार में आपकी तस्वीर आ जाएगी। बढ़िया खेला है इस बार, लॉन्ग ऑफ की दिशा में सिंगल मिलेगा। इस 1 के साथ स्कोर में बढ़ोतरी, रनों की संख्या 21, 1 के नुकसान पर है। 2.2 ओवर समाप्ति पर। ओ भैया, अभी अभी यहां से जूस सेंटर से नींबू लेकर गए थे ये, पर निचोड़ना भूल गए। मौका था मकाइन विकेट का, लेकिन चांस दिया। जेंटलमैन गेम दिखाया यहां पर, द क्रिकेट गेम ऑफ द जेंटलमैन। इस बार चारों शाने चित कर दिए, फर्नीचर डिस्ट्रॉय कर दिया और बल्लेबाज को रास्ता दिखाया कि यहां से डगआउट की तरफ जाना है आपको। बड़ी सफलता कप्तान को, बहुत उम्दा। फुलर लेन डिलीवरी, कोई मौका नहीं बल्लेबाज के पास कि अपने बल्ले और गेंद के दरमियान संपर्क साध सके। बड़ा झटका दिया है और सीधे रास्ता पवेलियन का बल्लेबाज को। दूसरे विकेट का पतन होता हुआ, नया बल्लेबाज अब आशीष आए हैं बल्लेबाजी मार्ग पर। जिम्मेदारी अब आशीष पर कि यहां से रनों की गति को आगे ले जाएं। हेलो चेक, हेलो चेक, भाई डीजे कम, हेलो डीजे थोड़ा साउंड बढ़ा है डीजे, हेलो। मैं बैठ जाऊंगा भाई, आवाज में बोलना। ये अच्छी गेंद, बहुत उम्दा, ज्यादा गति नहीं है, तकरीबन 105-110 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार की ये गेंद होगी। लेकिन जिस टप्पे पे गेंदबाजी कर रहे हैं, कटप्पा भी खुश होगा, क्या सही टप्पे पे टपाटप होता हुआ, बहुत बढ़िया। ऑफ स्टंप के बाहर एक लेंथ पकड़ी है। विकेटों से मान लीजिए कि मात्र 1.5-2.5 मीटर की दूरी पर गेंद को पिच करा रहे हैं। थोड़ा उछाल है, विकेट पे थोड़ा सा बाउंस है, जिससे बल्लेबाज को डिफिकल्टी। इस बार हवा में खेला है और खिलाड़ी सीधे हाथों में, सफलता यहां पर एक और कप्तान के नाम, और बल्लेबाज जाते हुए डगआउट की ओर। यह तीसरा झटका, बहुत बड़ा झटका, जोर का झटका। सुहास ने बड़े सुहास के साथ, सुहास ने यह गेंद को पकड़ा है, साहस के साथ। सीने पर खाई थी एक चोट और सीने पर लिया है गेंद को, पीठ नहीं दिखाई गेंद को। बहुत बढ़िया, यह विकेट का पतन, तीसरा बल्लेबाज आउट होकर डगआउट की ओर। बैक टू बैक विकेटों की लड़ी लगी है यहां पर। और कप्तान और विनोद आए हैं अब बल्लेबाजी मार्ग पर। कप्तान की लाजवाब गेंदबाजी, 5 गेंदें अब तक। शॉर्ट गेंद थी, सिंगल चुराने का प्रयास और आसानी के साथ ये रन चुराते हुए आखिरी गेंद पर सिंगल लिया था, स्ट्राइक को रोटेट किया, रनों में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 22-3 के नुकसान पर। 3 ओवर की समाप्ति के बाद आफ्टर 3 ओवर 22 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट, 3 षटक्यानंतर धावफलके धावांची संख्या 22 रन, 3 गडी बाद। 12 गेंदों का खेल यहां से शेष और महत्वपूर्ण ये 12 गेंदें
किंग्स के दृष्टिकोण से अगर देखा जाए तो बहुत जिम्मेदारी के साथ अब यहां से बल्लेबाजी करने की आवश्यकता है। अभी तक रनों की संख्या जिस हिसाब से चल रही है 6.5-7 रन प्रति ओवर के एतबार से बल्लेबाजी हो रही है। अब गाड़ी का ट्रैक चेंज करना पड़ेगा। अब गाड़ी चल रही है छत्रपति शिवाजी टर्मिनल से पनवेल की ओर, धीमी लोकल है। अब ट्रैक चेंज करके वेस्टर्न में कन्वर्ट करना पड़ेगा। चर्च गेट से नाला सुपारा दौड़ाना पड़ेगा 150 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से। अब गेंदबाज पर जिम्मेदारी, गेंदबाजी मार्ग पर उप कप्तान सुदर्शन राणे, जो किसी से न माने वो है राणे। राणे गेंदबाजी मार्ग पर, धीमी गति की गेंद, बल्ले का अंदरूनी सिरा और फाइन लेग की दिशा में जाती हुई गेंद, सिंगल चुराया है। आसानी के साथ 1 रन का इजाफा स्कोर में। रनों की संख्या 23-3 के नुकसान पर। 3 का आंकड़ा चलता हुआ 23-3, 3-13-23 कहते हैं बहुत अशुभ होता है किसी के लिए, और ओवर भी तीसरा चल रहा है। तो देखना है किंग्स के लिए अशुभ होगा या शुभ होगा, क्योंकि शनिवार है और शनि का वार, जब शनि का वार किसी खिलाड़ी पर हो तो फिर उसका बचना थोड़ा सा असंभव और मुश्किल। बहुत उम्दा, सीधे कॉम बॉक्स में, सीमा रेखा के बाहर, बिग 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 षटकार, खतरनाक उड़न खटोला, गेंद गई है सीधे दर्शक गिरगा में 6 रनों के लिए। बहुत बढ़िया 6, नजरें भांप के रखी थी, जमा के रखी थी। एक्शन देखें, बिल्कुल स्ट्रेट आर्म एक्शन, हाई एल्बो के साथ गेंद को लॉफ करते हुए लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 6 रन। प्रेशर अब यहां पर राणे, पटकी हुई गेंद इनसाइड आउट जाकर कवर पॉइंट की दिशा में खेलने का प्रयास, लेकिन गेंदबाज ने भी बताया है कि इस रूट की सभी लाइनें व्यस्त है, कृपया कुछ समय के बाद डायल करें। अच्छी गेंदबाजी यहां पर, अच्छा कमबैक यहां पर राणे का। 1-6 लगा था, लेकिन उसके बाद अगली गेंद पर वापसी कराई है अपने आप को और अपनी टीम को। 29 रन स्कोर बोर्ड पर 3.3 ओवर के बाद 3 के नुकसान पर है। 3 गेंदें अभी भी शेष यहां पर राणे की। राइट हैंड ओवर द विकेट, लॉन्ग रन अप से। ओ माय गॉड, इस बार गेंद गई है दूर दूर और दूर, मिलेंगे पूरे 6 रन। बहुत खूबसूरत शॉट यहां पर 6 रनों के लिए। 6 के साथ रनों की संख्या स्कोर बोर्ड पर अपडेट होती हुई जा पहुंची है 35 रन ऑन अ स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 3। प्रेशर प्रेशर अब राणे पर। देखिए 2 खिलाड़ी आकर यहां पर बता रहे हैं कि किस दिशा में कप्तान आए हैं, और कप्तान सही निर्णय लेते हुए जाकर थोड़ा सा आत्मविश्वास देना पड़ता है, मनोबल बढ़ाना पड़ता है अपने खिलाड़ियों का जब वो थोड़ा सा अपनी लेंथ और लाइन से भटकते हैं। कप्तान धोनी यही किया करते थे, जब भी गेंदबाज अपनी दिशा से भटकता था जाकर बताते थे कि कहां गेंदबाजी करनी है। राणे साइड चेंज किया था इस बार, लेकिन फिर से हवा में गेंद, नीचे खिलाड़ी और सफलता। देखिए ये धोने की रणनीति काम आई यहां पर, और खिलाड़ी आउट होकर डगआउट की ओर। बड़ा झटका धीरे से लगा है। थैंक यू डीजे, नया खिलाड़ी। थैंक यू डीजे। नया खिलाड़ी गेंद बल्लेबाजी मार्ग पर, तारीख। क्या बात है, दामिनी फिल्म में सनी ने कहा था तारीख पे तारीख, तारीख पे तारीख और तारीख पे तारीख। अब देखते हैं ये तारीख क्या करता है। क्या ये तारीख आज की तारीख में तारीख रकम करेगा, इतिहास बनाएगा ये तारीख। ओह, आते ही 7 स्वीप कर दिया, और गेंद सीमा रेखा के बाहर। 4 डीजे। जी हाँ बिल्कुल, इस 4 के बाद रनों की संख्या स्कोरबोर्ड पर जा पहुंची है 39 रन ऑन स्कोरबोर्ड। 4 ओवर्स के बाद, 4 ओवर के बाद 39 रन दर्शाता हुआ स्कोरबोर्ड 4 के नुकसान पर। ये देख सकते हैं कैमरामैन यहां कॉम बॉक्स में फोकस करते हुए। धन्यवाद कैमरामैन मंडल, आभार तुमसा। बहुत बढ़िया प्रतियोगिता का आयोजन यहां पर महानगर गैस। आखिरी ओवर की शुरुआत। नेक्स्ट मैच टॉस, अल्टिमेट वॉरियर्स विपक्ष सुपरस्टार ब्लास्टर। दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचं टॉस साठी। पहली गेंद बढ़िया गेंद थी,
बहुत बढ़िया फ्लाइट डिलीवरी, थोड़ा सा रुक कर आई, बल्लेबाज गेंद की गति को समझ नहीं पाए और गेंद विकेटकीपर के दस्तानों में। पहली गेंद बिंदी के साथ शुरुआत यहां पर गेंदबाज की। विशाल, एक और बहुत खूबसूरत गेंद, रनआउट का मौका, यहां किल्लियां बाहर, बल्लेबाज आउट होकर डग आउट की ओर। यस डीजे, डीजे check, hello, check, check. Hello, hello, hello. Check. थैंक यू डीजे, थैंक यू वेरी मच। लखमीत, लखमीत चंक, लखमीत आते ही साथ स्वीप किया, इस बार स्लॉक स्वीप की तरह से गेंद जाती हुई डीप स्क्वायर लेग की दिशा में, जैगल हुआ, फंबल हुए खिलाड़ी और 2 रन तेजी के साथ मुकम्मल। यहां पर 2 रनों के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 41 की ओर। Check. Hello. Hello. Check. 41 रन ऑन स्कोर बोर्ड। Hello. Check. Check. Hello. Hello. Check. Hello. Hello. Check. Hello. Hello. Check. Hello. Check. दिशा से बाहर, लेग स्टंप के काफी बाहर यह गेंद फुल टॉस गई थी, अंपायर का इशारा वाइड का। सो एक अतिरिक्त रन एक्स्ट्रा के साथ रनों की संख्या में बढ़ोतरी करता हुआ कुल मिलाकर 42 रन स्कोर बोर्ड पर, 42 रन ऑन स्कोर बोर्ड। यह बहुत बढ़िया खेला है, इस बार कलाई का उपयोग करते हुए डीप फाइन लेग की दिशा में गेंद को भेजा है, खिलाड़ी गेंद को रोकने में असमर्थ, गेंद गई है सना, 4 डीजे। थैंक यू डीजे। एक स्पेशल अनाउंसमेंट यहां पर कॉम्बॉक्स के पीछे फूड कोर्ट पे फ्रूट्स का एक स्टॉल है और कोल्ड ड्रिंक्स का स्टॉल है। सो कंपनी ने आपके लिए डिहाइड्रेशन से बचाने के लिए यहां पर सॉफ्ट ड्रिंक का इंतजाम किया है। आए और अपने बॉडी को सॉफ्ट ड्रिंक देकर डिहाइड्रेशन से बचाएं। सिंगल चुराया यहां पर, दूसरे की कोशिश है, मौका है और यह मौका कामयाबी में विकेट हुआ है। यहां पर विकेट के साथ बल्लेबाज आउट होकर डगआउट की ओर। सर नया बैट्समैन, एक अतिरिक्त खिलाड़ी यहीं खड़ा रखे सर। किंग्स प्लीज सर, अपना एक प्लेयर यहां खड़ा रखे, रिक्वेस्ट है, बार बार आप आ रहे हैं और बैट्समैन वहां चला जा रहा है जब तक। प्रणेश चौहान सर, एक खिलाड़ी भेज दें यहां पर, वैसे भी बॉलर्स के नेम के लिए लगेगा यहां पर, एक खिलाड़ी भेज दें। किंग्स प्लीज। क्या नाम बोले सर बैट्समैन? प्रणेश चौहान। प्रणेश विशाल की ये अगली गेंद, प्रणेश ने को बीट कराया यहां पर, गेंद सीधे विकेट कीपर के हाथों में जाती हुई ओवर की और ओवर की समाप्ति हुई, यानी पारी की समाप्ति हुई है यहां पर। और पारी की समाप्ति के बाद देखें रनों की संख्या स्कोरबोर्ड पर दर्शा रहा है, स्कोरबोर्ड 47, यानी 1947 में भारत आजाद हुआ था। क्या यह टीम 1947 के इस लक्ष्य को, यानी 47 के इस लक्ष्य को प्राप्त करके अपनी टीम को हार से आजादी कराएगी या नहीं, यह आने वाला समय हमें जरूर बताएगा। चलिए अब यहां से पारी की होगी, अगले पारी की शुरुआत कॉम्बॉक्स में करेंगे फेरबदल। मेरे साथ जुड़ेंगे मेरे सहयोगी लव जादव साहब यहां पर मेरे साथ जुड़ेंगे, जो हमारी महाराष्ट्र की मातृभाषा यानी मराठी में कॉम्बॉक्स में जुड़ेंगे और आप सुनेंगे इनकी जुबानी आने वाले अगली इनिंग की कहानी। ओवर टू यू सर, थैंक यू। Thank you.
बाईक्स आहेत प्लीज त्या बाईक्स काढायच्या आहेत. समोर ॲम्ब्युलन्स लावलेली आहे आणि तिकडे जनरेटर लावायचं आहे. आपल्या कोणाच्या बाईक्स आहेत समोरच्या दिशेला त्या काढा प्लीज. आणि या मॅच होते चालू. 48 धावांचं लक्ष रोहन शेलार आणि त्यांच्या साथीला धनंजय. षटक क्रमांक 1 गोलंदाजी मार्कवर तारिक. पहिलं षटक घेऊन मॅन्डेटरी पॉवर प्लेचा तारिक सज्ज होत असताना 48 धावांचं लक्ष. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला चेंडू पहिला चेंडू फुलर लेनचा ऑन साईडला खेळलाय. बिडॉन आहे वर्दुळाच्या आतमध्ये धाव प्राप्त होणार नाहीये. 48 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात कशी होते खूप काही महत्त्वाचं असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या तर मात्र लक्ष सोपं होऊ शकतं. रोहन शेलार एक मोठं नाव. ड्राईव्हचा फटका मिड ऑफच्या हातामध्ये खेळलाय. झेलची संधी. कॅच इज द कॉल. सिल्वर डकचा शिकार रोहन शेलार. बिग फिश इन टू द बास्केट. मोठ्या विकेटचं पतन. रोहन शेलार बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवर धाव आली नव्हती आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र तारिक यांनी महत्त्वाचा गडी बाद केलाय आणि या विकेटची आवश्यकता होती कारण एक चांगले फलंदाज म्हणून ओळख आहे. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. फुलर लेनचा चेंडू. ड्राईव्हचा फटका आणि मिड ऑफच्या हातामध्ये चांगला झेल टिपलाय. अमित कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ आणि दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करत असताना सुरुवात चांगली म्हणावी लागेल टीम किंग चॅलेंजर. इन ॲट नंबर 3 स्वप्नील मुंडे. पहिला चेंडू स्वप्नील मुंडे बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अपील केली. अपीलमध्ये उत्साह जरूर होता. पंचांना स्वारस्य नाही आहे. डॉट बॉल. पहिल्या 3 चेंडूवर एकही धाव आली नाहीये आणि एक गडी बाद केलाय. पहिल्या सामन्यामध्ये 75 धावा झाल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 104 धावा झाल्या आणि ही कमी धावसंख्येची लढत पाहायला मिळेल आणि ही मॅच निश्चितच रंगेल कारण क्रिकेटमध्ये ज्या वेळेला कमी धावसंख्या असते सामने रोमांचक होतात. स्क्वेअर कटचा फटका. एक्स्ट्रा कव्हर अगदी डीपला आहे. पहिला धाव मात्र घेतली जाते. धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम कॉन्कर युनायटेड 14 चेंडूवर एक सिंगल प्राप्त झाले. स्वप्नील आणि त्यांच्या साथीला धनंजय. धावा कराव्या लागतील. 4 चेंडू अखेर 1ला 1. 2 चेंडूंचा खेळ शेष. धनंजय बिकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरला. चेंडू 80 आवाक्या बाहेर. चेंडू जाईल सीमारेषा पार. MGL चौकार. फुलर लेनचा चेंडू पायावर होता आणि अगदी गॅपमध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक होते काऊ कॉर्नर डीपला. चेंडू 80 आवाक्या बाहेर. धनंजय यांचं चौकाराने खातं उघडलं. कमी गतीने टाकलेला चेंडू बिगिट केला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. पहिल्या षटकात 2 धक्के दिले तारिक यांनी. कॉन्कर युनायटेड टीम संकटात 5ला 2. ओव्हरपिच चेंडू हवेत खेळला आणि आशिष पहा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर आणि त्यानंतर मात्र विकेटचा आनंद विकेटचा जल्लोष साजरा करत असताना पॉवर प्लेमध्ये 2 धक्के दिलेत तारिक यांनी आणि ज्या गोष्टीची गरज होती टीम किंग चॅलेंजरला. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झालेत म्हणजे कुठेतरी आता टीम बॅकफुटला जाईल का हे पाहायचंय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना गोलंदाज अमित नास्कर. षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना 48 धावांचं लक्ष. 5 झाल्यात. आता 24 चेंडूमध्ये 43 करायचे आहेत. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. 5 क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर. पहिला चेंडू बुंद्यात टाकलेला खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. लॉंग ऑफ आहे. चेंडू फील्ड करतील तद्वर मात्र 1 धाव निश्चितच अंकित केली गेले. 6 धावा धावफलकावर. एकेरी दुहेरीने धावफलक खालता ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. खराब चेंडूवर प्रहार करावा लागेल कारण या मैदानाची भौगोलिक रचना पाहिली तर ऑन साईड आणि ऑफ साईडला सीमारेषा जवळ आहे.
समोरच्या दिशेने सीमारेषा लांब आहेत त्यामुळे तुम्हाला चेंडूच्या मेरिटप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. वीरेन स्लॉट मध्ये होता आणि चेंडू जाईल लॉंगॉनच्या डोक्यावरून खणखणीत अफलातून फटका वीरेन यांच्या बॅटमधून. MGL षटकार. धन्यवाद डीजे. वीरेन यांच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहायला मिळाला. 12 धावा धावफलकावर. हलक्या हाताने पुश केलाय. स्वीपर कव्हर आहे. 1 धाव प्राप्त केली जाईल. समजदारीचं क्रिकेट. सामंजस्यपणाने फलंदाजी करत असताना वीरेन आधीच्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर मात्र एक सिंगल धाव प्राप्त केली जाते. गरज नाहीये मोठ्या फटक्यांची, त्यांना देखील माहीत आहे आणि अशा प्रकारचं क्रिकेट संघाला विजय प्राप्त करून देऊ शकतं. दुसऱ्या बाजूला अमित नास्कर शफल होऊन शॉटम जॅक. स्वीपर अगदी डीपला स्क्वेअर लेग आहे. एकदा प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न करण्याचा मानस होता फलंदाज वीरेन यांचा, परंतु शेवटच्या क्षणाला अगदी नकार दिलाय. चांगलं कॉलिंग. इथे मात्र अजून एक चूक टीम संकटात येऊ शकते अर्थातच कॉन्कर युनायटेड, कारण 48 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झालेत. 14ला 2. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना अमित नास्कर 2 टू गो. फुललेनचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय. चांगल्या कटरचा वापर. या खेळपट्टीवर अतिरिक्त बाउन्स देखील आहे, कारण ज्या प्रकारे या मैदानाची रचना आहे संपूर्ण हिरवागार गलीचा ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शेष. 14ला 2. वीरेन आणि त्यांच्या साथीला स्वप्नील मस्कर. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव प्राप्त केली जाईल. वीरेन स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. 2 षटकांच्या खेळाची सांगता. 48चा पाठलाग करत असताना 15ला 2 टीम कॉन्कर युनायटेड. एंड ऑफ द 2 ओव्हर. 15 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट टीम कॉन्कर युनायटेड. 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी करायचे आहेत 33 धावा. 18 चेंडूमध्ये 33 करायचे आहेत. स्वप्नील आणि वीरेन वैयक्तिक 8 धावांवर खेळत असताना स्वप्नील 3 धावांवर खेळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झाले. त्यानंतर मात्र ही एक भागीदारी संघासाठी गरजेची होती आणि ती दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून भागीदारी तयार होते. इथून एखादं महत्त्वाचं मोठं षटक जर आलं टीम कॉन्कर युनायटेड, एका षटकामध्ये 10 ते 15 धावा आल्या तर सामना सोपा होईल. षटक क्रमांक 3 आचार्य. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न चकित केले. चेंडूमध्ये गती खूप कमी होती आणि फलंदाजाला संभ्रमित अवस्थेमध्ये पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची जेवढी अपेक्षेने चेंडू येईल बॅटवर अपेक्षित होतं ते कुठेतरी निर्धाव ठरलंय. निर्धाव चेंडूचे होते. सांगता षटकाची सुरुवात डॉट बॉलने झाली. आखूट टप्पाचा चेंडू त्यावर केलाय प्रहार. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अफलातून स्ट्रोक. MGL षटकार. थँक्यू सो मच डीजे. आधीच्या चेंडूवर फटका खेळायचा होता, परंतु चेंडूची गती कमी होती आणि यानंतर मात्र बॅकफुटला जाऊन सुपर फटका सजवलाय. चांगला टायमिंग. फुल टॉस चेंडू. पदराचा वापर. क्षेत्ररक्षक हातामध्ये होते. अगदी हातामधून लॉलीपॉप सोडलाय. झेलची संधी होती आणि संधी गमावली. हा झेल होता की सामना होता येणारी वेळ ठरवेल, परंतु असे झेल सोडणं तुम्हाला या सामन्यातून बाहेर घेऊन जाणारं असेल. 22ला 2 झेल सुटलाय वीरेन यांचा आणि वीरेन वैयक्तिक 15 धावांवर. खराब दिशेवर गोलंदाजी करत असताना व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते. एक अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 23. अद्याप 25 धावांची आवश्यकता आहे टीम कॉन्कर युनायटेड. हा देखील खराब दिशेवर चेंडू. षटकाराचा दबाव स्पष्टपणे या आचार्य यांच्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचे 2 अवांतर चेंडू आलेत आणि आज मात्र महानगर गॅसमधील सर्व कर्मचारी एकत्रपणे क्रिकेटचा आनंद लुटत असताना
शफल होऊन शॉर्ट पूलचा फटका, स्क्वेअर लेग आहे डीपला, एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न नाही आहे, कारण स्वप्नील यांना देखील माहिती आहे की वीरेन 15 धावांवर खेळत आहेत, त्यांना स्ट्राईक जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न. 25 धावा धाव फलकावर, अद्याप 2 चेंडू शेष. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना वीरेन वैयक्तिक 7 चेंडूमध्ये त्यांनी 15 केल्यात. पुढे सरसावून मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय. कॅच इज द कॉल, कॅच ड्रॉप्ड. हा झेल नाहीये, तुम्ही हे मॅच सोडताय. 2 जीवनदान प्राप्त झालेत वीरेन यांना. आता नशिबाची साथ देखील आहे का वीरेन यांच्याकडे? फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. नशीब हे नेहमी शूरांना साथ देतं, नशिबाने साथ दिले वीरेन यांना. आता सामना कुठपर्यंत घेऊन जातील हे पाहायचंय. 26 धावा, 26 रन्स ऑन बोर्ड, 1 टू गो. शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा लगत. 1 धाव प्राप्त केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त. 27ला 2 टीम कॉन्कर युनायटेड. 21 धावांची आवश्यकता, 12 चेंडू 21 करायचे आहेत. 21 रिक्वायर्ड इन लास्ट 12 बॉल्स टीम कॉन्कर युनायटेड. चला स्पीडअप करा प्लीज, कारण तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी दिलाय. फिल्डिंग करणारी टीम किंग चॅलेंजर. थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो, टीम मीटिंग नको आहे. कारण ऑफिसमध्ये आपण खूप मीटिंग करतो, मैदानामध्ये मीटिंग करून चालणार नाही आहे. वेळ खूप कमी आहे, कारण वेळेचं बंधन असतं आपल्याला. 12 चेंडूमध्ये 21 करायचे आहेत. चला फास्ट करा. षटक क्रमांक 4 गोलंदाज हरिबाला. हरिबाला आलेत गोलंदाजीसाठी. वीरेन वैयक्तिक 16 धावांवर आणि त्यांच्या साथीला स्वप्नील 5 धावा. फुलटो चेंडू, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न, जेलची संधी असेल आणि इथे मात्र चुकी होणार नाहीये. मोठा विकेटचं पतन, अप्रतिम झेल, फलंदाज बाद. हरिबाला पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी केली आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. 1 नंबर बाला. 27 धावा धाव फलकावर, 2 गडी बाद. एक चांगली लढत अपेक्षित असेल, कारण दुसऱ्या बाजूला देखील एक चांगला संघ आहे कॉन्कर युनायटेड. नवीन फलंदाज सुहास. 21 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये अद्याप. सुहास पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, फाईन लेग आहे वर्तुळाच्या आतमध्ये. 1 धाव पहिल्या चेंडूवर प्राप्त केली जाते. सुहास यांचं खातं उघडलं जाते. 28 धावा, अद्याप 20 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. 10 चेंडूंचा खेळ बाकी. हरिबाला यांचंही महत्त्वाचं षटक असेल. डाऊन द लेग साइड चेंडूला ग्लान्स केलाय, फाईन लेग वर्तुळाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप देखील आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे इथून टीम कॉन्कर युनायटेड. आणि ज्या प्रकारे या किट्स आहेत, आता उद्या मुंबई आणि CSKची मॅच वानखेडेला आहे, परंतु आज खालसा कॉलेजला असं वाटतंय की मुंबई आणि CSK चालू आहे. मेन इन येल्लो त्यांच्या विरोधात मेन इन ब्ल्यू. 29 धावा धाव फलकावर, 19ची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी. हरिबाला महत्त्वाचं षटक गोलंदाजी करत असताना शफल होऊन खेळायचा प्रयत्न, दिशा तपासली जाईल. अवांतर चेंडू, व्हाईट बॉल. शफल झाले होते परंतु दिशा खराब आहे. अशा प्रकारच्या तुम्हाला अवांतर धावा रोखाव्या लागतील. अद्याप 18 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. बायफूटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे. थर्डमॅनला दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील घेण्याचा मानस आहे. थर्डमॅनला थोडीशी चुकी होते. चेंडू पहिल्या प्रयत्नामध्ये पकडण्यामध्ये आलं अपयश, आणि त्याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. सुहास आणि त्यांच्या साथीला वीरेन. 32 धावा धाव फलकावर. वीरेन यांना जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल, कारण वीरेन वैयक्तिक 17 धावांवर खेळत आहेत, आणि जेवढी स्ट्राईक वीरेनकडे राहील सामना सोपा होईल कॉन्कर युनायटेडला. ऑन साईडला चेंडूला ग्लान्स केला, क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला 1 धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. या धावा घ्याव्या लागतील, कारण एक धाव खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला या धावा अगदी सहजरित्या मिळत आहेत. 33ला 3, 3.5 चेंडूंचा खेळ झालाय. 15 धावांची आवश्यकता. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर सामना खुला होऊ शकतो कॉन्कर युनायटेड, आणि हा चेंडू जर चांगला आला तर मॅचमध्ये पुनरागमन करेल किंग
चॅलेंजर मोठा फटका खेळायचा प्रयत्न खोदून काढलाय. मिड विकेट आहे. डीपला चेंडू त्यांच्या आवाक्या बाहेर. रिकाम्या जागा भरा. धावसंख्येमध्ये 4 धावा ऍड करा. चौकार. वीरेन काय फलंदाजी करता असताना अगदी गॅप मध्ये फटका खेळलाय. फुलर लेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगला बॉटम हँडचा वापर. धन्यवाद डीजे. 4 षटकांचा खेळ झालाय. 37ला 3. आता 6 चेंडूमध्ये विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडूमध्ये 11 धावा करायच्या आहेत आणि वीरेन यांचे सुटलेले ते 2 झेल आता मात्र कुठेतरी टीम किंग चॅलेंजरला या पराभवाच्या दिशेने घेऊन जातील का, अथवा अंतिम षटकामध्ये एखादा गोलंदाज आपल्या संघाला मॅच जिंकून देईल का हे पाहायचं आहे. चला स्पीडअप करा. तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी दिलाय. लक्षात घ्या टीम किंग चॅलेंजर. अंतिम षटक. अंतिम षटक प्रणेश चव्हाण. 6 चेंडूमध्ये 11 धावा रोखायच्या आहेत आणि 2 मोठे फटके टीम कॉन्कर युनायटेडला विजयाचे दरवाजे उघडू शकतात. 6 चेंडूमध्ये 11 धावा. 37ला 3. सुहास आणि त्यांच्या साथीला आहेत वीरेन आणि वीरेन यांनी वैयक्तिक 21 धावा केल्यात. पहिला चेंडू फुल टॉस आणि सर डीप स्क्वेअर लेगच्या हातामध्ये मारलाय. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. अमित नास्कर यांनी एक चांगला झेल टिपलाय आणि पहिल्या चेंडूवर ज्यावेळेला गडी बाद करतो गोलंदाज आत्मविश्वास आता दुणावेल. 5 चेंडूमध्ये विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज रितेश. चुकी केली मी म्हणेन. वीरेन नॉन स्ट्राईकला आहे. त्यांना तुम्हाला स्ट्राईकवरती आणावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूला प्रणेश यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय म्हणजे त्यांचा आत्मविश्वास आता दुणावला असेल. कशा प्रकारची रणनीती असेल हे पाहायचं आहे. मॅच ऑन. चांगली फ्लाईट दिली आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न. फाईन लेग आहे. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. एक जमेची बाब टीम कॉन्कर युनायटेड संघासाठी की वीरेन स्ट्राईकवरती आलेत आणि त्यांनी धावा या मॅचमध्ये केल्यात 21. आता 4 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके. सामना विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. रंगतदार सामना पाहायला मिळतोय. एक रोमहर्षक लढत. चांगली चेंडूला फ्लाईट दिलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. इथे मात्र कॉलिंग चुकले. धावची संधी असेल. फलंदाज धावबाद. विकेटचं पतन. तीन चेंडूमध्ये आता 10 धावांची आवश्यकता आहे. पहा कॉलिंग नव्हतं आणि या येस नो वेट या 3 शब्दांचा समन्वय नव्हता. ताळमेळ नव्हता दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि त्याचा फटका मात्र टीम कॉन्कर युनायटेडला. आपण आधीच उल्लेख केला की या कमी धावसंख्येचा सामना रंगतदार होईल आणि तसाच सामना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज सूरज पिंपळकर. फ्लाईट दिली. फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल केलाय वीरेन यांच्या बॅटमधून. खणखणीत MGL या मॅच मध्ये घेऊन येणारा षटकार. धन्यवाद डीजे. आता 4 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच संपली नाहीये. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला कॉन्कर युनायटेड 48चा पाठलाग करते आणि वीरेन या मॅच मध्ये हिरो बनण्याची संधी आहे. 2 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रणेश यांना मात्र 2 चांगले चेंडू टाकायचे आहेत. 2 चेंडू 4 धावा. 4 धावांची आवश्यकता असताना फ्लाईटेड चेंडू 1 धाव मात्र प्राप्त केला. मिड विकेटला शतक वेळेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न अंडरआर्म थ्रो केला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतील धावबाद. 1 चेंडू 3 धावांची गरज. थँक्यू सो मच डीजे. 1 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. इथे मात्र जर थ्रो यष्टीरक्षकाच्या दिशेने केला असताना तर चित्र काहीतरी वेगळं असतं. कारण वीरेन
स्ट्राईकला जात होते. एक चेंडूमध्ये 3 धावांची गरज. 3 रन रिक्वायर्ड इन लास्ट 1 बॉल. एक पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. MGL अल्टिमेट प्ले ऑफ सीझन 2 2025. आज महानगर गॅसमधील हे सर्व खेळाडू सर्व कर्मचारी इन ॲक्शन पाहायला मिळतात. एक चेंडू 3 धावांची गरज. मॅच ऑन. माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ कधीही बदलतो. हा खेळ बदलला जाईल का? 1 मध्ये 3 करायचे आहेत. एक बिगिट मोठा फटका. 3 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र चेंडू जाईल. थर्डमॅनला एकदा प्राप्त केले. इथे चेंडू 4 धावांसाठी. टांगा पलटी. घोडे फरार. विजयाला गवसणी घालणारा 4 धावा. चौकार. काय एक पैसा वसूल सामना पाहायला मिळाला. अगदी कोणालाही अपेक्षित नव्हतं की चेंडू थर्डमॅनला जाईल आणि थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक वाईट डिश होते आणि 4 धावेने मात्र विजय संपादन केलाय टीम कॉन्कर युनायटेड. हातातला सामना गमावलाय किंग चॅलेंजरने. झेल सुटले, चुका केल्या आणि त्याचा मात्र फायदा घेतला कॉन्कर युनायटेड. अभिनंदन टीम कॉन्कर युनायटेड. वेल प्लेड. नेक्स्ट मॅच अल्टिमेट वॉरियर्सला फिल्डिंग लावून घ्या. टीम अल्टिमेट वॉरियर्स आपण टॉस जिंकलाय. गोलंदाजीचा घेतला निर्णय. आपण फिल्डिंग लावून घ्या. दोन्ही टीमला विनंती असेल. आणि जशी या डावाला होईल सुरुवात आपण ऐकूया हिंदीमधील एक गोड आवाज. सिराज सर धन्यवाद. चेक.